राम राम मंडळी, तुम्ही कधी अशा संताबद्दल ऐकलंय का जो हातात विना नाही तर झाडू घेऊन फिरायचा, ज्याने देवाचा शोध देवळत नाही तर भुकेल्यांच्या ताटात आणि स्वच्छ गल्लीत घेतला. आज आपण एका अशा माणसाची गोष्ट बघणार आहोत ज्याला लोक डेबुजी म्हणायचे, पण जगाने त्यांना संत गाडगे बाबा म्हणून डोक्यावर घेतलं. सावली कट्ट्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत गाडगे बाबांचा प्रवास, जो ऐकून तुमच्या मनावर काटा येईल. 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातल्या शेनगाव मध्ये एका गरीब परीट कुटुंबात डेबुजींचा जन्म झाला. वडील जिंगराजी आणि आई सखूबाई. पण नशिबाचा फेरा बघा ना, लहानपणीच वडील वारले आणि डेबूजी आपल्या आईसोबत मामाच्या गावी म्हणजे मूर्तिजापूरला आले. तिथे शेती करत असताना त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेची चीड येऊ लागली. आता तुम्ही विचाराल, त्यांना गाडगे बाबा का म्हणायचे? तर त्याचं कारण असं, ते नेहमी स्वतःसोबत एक फुटलेलं मातीचं गाडगं म्हणजेच मडकं बाळगायचे. तेच त्यांचं जेवणाचं ताट आणि तेच त्यांची टोपी. लोक त्यांना मस्करीने गाडगे महाराज म्हणू लागले. पण याच माणसाने पुढे अख्ख्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा मंत्र दिला. गाडगे बाबांची स्टाईल एकदम वेगळी होती. ते एखाद्या गावात गेले की कुणाकडे चहा पाणी मागायला जात नसत. सरळ हातात झाडू घ्यायचे आणि गावाच्या गटारी रस्ते साफ करायला सुरुवात करायचे. गावकरी बघत राहायचे, अरे हा बाबा काय करतोय. जेव्हा गाव लख्ख व्हायचं तेव्हा बाबा म्हणायचे, तुमच्या अभिनंदनापेक्षा तुमची गावं साफ ठेवा. त्यानंतर संध्याकाळी व्हायचं कीर्तन. पण हे कीर्तन कसं, तर लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडणारं. ते म्हणायचे, देव दगडात नाही तर कष्ट करणाऱ्या माणसाच्या हातात आहे. त्यांनी अंधश्रद्धा, हुंडाबळी आणि पशुहत्या या विरोधात असा आवाज उठवला की भल्या भल्यांची बोलती बंद झाली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध खूप जवळचे होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याचा गाडगे बाबांना खूप आदर होता. त्यांनी पंढरपूरची आपली चोखामेळा धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात दिली होती, जेणेकरून तिथे गरीब मुलांना शिक्षण व्हावं. बाबा म्हणायचे, जेवण कमी करा पण मुलांना शिकवा. गाडगे बाबांनी जगाला दशश्रुती दिली, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी, कोरड्याला वस्त्र आणि बेघरांना आसरा. त्यांनी स्वतःसाठी एक रुपया ठेवला नाही. लोकांकडून जो पैसा जमा व्हायचा त्यातून त्यांनी शाळा, धर्मशाळा आणि दवाखाने बांधले. 20 डिसेंबर 1956 रोजी या महापुरुषाचा प्रवास थांबला. पण आजही स्वच्छ भारत म्हणताना आपल्याला गाडगे बाबांचा तो झाडू आठवतो. तर मित्रा, हे होते आपले गाडगे बाबा, ज्यांनी जगाला शिकवलं की खरी देशभक्ती म्हणजे माणसाची सेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच कडक गोष्टी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.